खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत खालापूर तालुक्यातील वाढती लोकसंख्या, गृहसंकुले, फार्म हाऊस आणि पर्यटन विकास लक्षात घेता सध्याची 300 अँपिअर वीज क्षमता 600 अँपिअर पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून कर्जत नेरळ विभागातील वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी 65 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे। त्यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या महावितरणाच्या स्वतंत्र नेरळ उपविभाग कार्यालयाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले। नेरळ माथेरान रोडवरील हुतात्मा चौक परिसरातील पुष्कर अपार्टमेंट येथे सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयामुळे नेरळ, माथेरान, कळंब, शेलू व परिसरातील नागरिकांची कर्जत कार्यालयाकडे होणारी धावपळ थांबणार असून वीज तक्रारी, नवीन जोडणी, बिल दुरुस्ती आदी कामे आता नेरळमध्येच होणार आहेत। यावेळी आमदार थोरवे यांनी कर्जत जवळील शिरसे येथे नवीन स्विचिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली। या प्रकल्पामुळे वीज वितरण अधिक सक्षम होऊन भविष्यातील वाढत्या मागणीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे। महावितरणाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले, वाढत्या ग्राहक संख्येमुळे स्वतंत्र उपविभागाची गरज निर्माण झाली होती। नव्या कार्यालयामुळे तक्रार निवारण व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक जलद गतीने होऊन ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळणार आहे। यावेळी मुख्य अभियंता संजय पाटील, त्याचबरोबर पनवेल, पेन येथील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमावेळी उपस्थित होते। नेरळ उपविभागाच्या स्थापनेमुळे स्थानिकांना जलद वीज सेवा मिळणार असून कर्जतच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। महावितरणला का फायदा झाला, तर आमचा उद्देश काय असतो, ग्राहक सेवा। आज आम्ही कर्जत उपविभागीय अधिकारी केंद्र साहेब बसायचे, पण माथेरानच्या माणसाला साध्या बिलिंग मंजुरीसाठी कर्जतला राहावं लागेल, तर ती वेळ आता आपल्याला येणार नाही की आपल्याला गॅस कार्यालय स्थापन झाले। बिलिंगच्या तक्रारी असतील, नवीन कनेक्शनच्या तक्रारी असतील, काही असतात, शिफ्टिंग असतं, पोल पडलाय, छोट्या मोठ्या तक्रारी असतात, ते सगळ्या इथे तुमच्या स्वागत। गेल्या वर्षी सुद्धा अपार्टमेंटचा प्रस्ताव केला की नवीन उपविभाग, पण शाखा कार्यालय सुद्धा आपल्याकडे आता नेरळ रोड वगैरे आहे, जवळजवळ 30,000 सेक्शनला ग्राहक आहे। एक अभियंता आणि 10-12 लाईन स्टाफ हा डेफिनेटली तिथं एवढ्या इफिशियंटली सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही। मग तिथं फायर फायटिंगचं काम होतं, ब्रेकडाऊन झाला, तिथं अटॅक केलं, प्रिव्हेंटिव्ह करून घेतला तरी पण काही काही ठिकाणी ही कामं राहून जातात। निश्चित आम्ही सेक्शन फायबरसाठी सुद्धा आताच्या पुढे प्रस्ताव जे पाठलाग करणार आहे ते सुद्धा करून घेणार, जेणेकरून या भागातल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळाली, अखंडित सेवा। उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन होत असताना या जे काही मूल समस्या या ठिकाणी ग्राहकांच्या आहेत त्या याच विभागामध्ये शेळू असेल, कळंब असेल, घाटस असेल, नेरळ मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे। ते वाढतं शहरीकरण लक्षात घेता या विभागामध्ये या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी हे कार्यालय झालं पाहिजे ही सातत्याने मागणी सगळ्याच ग्रामस्थांची, स्थानिकांची या ठिकाणी होती। आणि म्हणून आपण संजय पाटील आपण सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही सातत्याने आपण पाठपुरावा एकत्रपणे धरला देशमुख साहेब आणि आज या ठिकाणी या कार्यालयाचं लोकार्पण या ठिकाणी आज झालेलं आहे। खरं तर कर्जतमध्ये साहेब 2 फीडर आहेत, एक कळंबोली फीडर आणि खोपोली फीडर। त्या 2 फीडरच्या माध्यमातून या ठिकाणी येणारे विद्युत इनकमर जे आहे BHV
ही जवळजवळ 300 एमपीआर या ठिकाणी आतापर्यंत येत होती. की आमची साऱ्यांची मागणी होती की ही जवळजवळ 600 एमपीआर या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे. तेव्हा या भागातल्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत या ठिकाणी दूर होतील. आणि विक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता ज्या काही नव्याने आपण या ठिकाणी कर्जतकरांसाठी कर्जत असेल, नेरळ असेल, महावितरणासाठी जवळजवळ 65 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर या ठिकाणी केलेला आहे. या माध्यमातून या दोन्ही विभागीय कार्यालयामध्ये या परिसरातल्या असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या साऱ्या समस्या या माध्यमातून सोडवल्या जातील. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना साहेब नव्याने सुद्धा HP आता 2 जे आहेत त्याचे एक्स्ट्रामध्ये अजून 2 वाढवले गेले. तर कडाव असेल आणि शेळू परिसर असेल या दोन्ही भागामध्ये सुद्धा जर आपण नव्याने HP दिले तर याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या परिसराचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी या ठिकाणी संपेल. आमचं शिक्षे आपण शिक्षण स्टेशन आपण नव्याने त्या ठिकाणी करत आहात. या माध्यमातून कर्जत ज्या पद्धतीने नव्याने डेव्हलप होत आहे त्या माध्यमातून खरोखरची कर्जतची गेली कित्येक वर्षाची रिक्वायरमेंट या ठिकाणी आमची कर्जतकरांची होती. तर ही आपल्या महावितरणच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने थोड्या दिवसामध्ये ही कामे सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कर्जतचा जो गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा हा जो महावितरणाचा प्रश्न होता किंवा ग्राहकांच्या समस्या होत्या, जवळजवळ 1,04,000 ग्राहक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर या माध्यमातून सगळ्यांच्यात असणाऱ्या आता समस्या त्या जागोजागी नेरुलकरांची सुद्धा फार मोठी समस्या होत्या. मध्ये आंदोलन सुद्धा नेरुलकरांनी या ठिकाणी केलेलं होतं. कर्जत संघर्ष समितीने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या कर्जतकरांच्या समस्या तीच माझी समस्या आमची सगळ्यांची एकत्रपणे होती. आणि ही समस्या संजयजी पाटील साहेब आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होतील अशी आशा या ठिकाणी मंजुरी आपण घेतलेली आहे. त्यामुळे